पुण्यातल्या गुडलक चौकात मराठा समाजाचं आंदोलन. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्यानं आंदोलकांचा संताप. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याचा मराठा बांधवांचा आरोप. डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात आर्ट अँड कल्चरल सेंटरचं भूमिपूजन. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते पार पडलं भूमिपूजन. कला, साहित्य आणि नाट्यसंगीताची आवड जपणाऱ्यांना हक्काचं व्यासपीठ मिळणार. भंडारा जिल्ह्याचा पारा 40शी पार. पुढील काही दिवस अशीच उष्णता राहणार असल्याची हवामान खात्याची माहिती. दुपारी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरातल्या आकाशवाणी परिसरात अज्ञातांकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न. एटीएमची सुरक्षा मजबूत असल्यानं चोरट्यांचा डाव फसला. सीसीटीव्हीत कैद झालेल्या अज्ञातांविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अमेरिका इराण युद्धबंदीची घोषणा होताच रत्नागिरीच्या हर्णे बंदरात मासळीची आवक वाढली. कोकणातील मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण. मासे निर्यात कधी पूर्ववत होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातल्या पिंपळगावात भव्य लेझिम स्पर्धा. शालेय विद्यार्थिनींकडून पारंपरिक लेझिमचं सादरीकरण. कोल्हापूर जिल्ह्यातील महिला आणि पुरुष गटात स्पर्धेचा उत्स्फूर्त सहभाग. पुण्यातल्या बुधवारपेठ परिसरात असलेल्या स्वामींच्या मठाला आंब्यांची आकर्षक आरास. भगवान परशुरामांच्या वेशात सजलेलं स्वामींचं रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं चांदीच्या व्यापाऱ्यांवर संक्रांत. वाढत्या भावामुळे सोनं चांदी खरेदीकडे ग्राहकांची पाठ. आजच्या दिवशी सोन्याचे भाव 1,54,000 चांदीचे भाव 2,54,000. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.